राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत ने दावा किया कि आगामी नगर निगम और पंचायती चुनावों में महायुति गठबंधन भारी बहुमत से जीत दर्ज करेगा। मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में महायुति का झंडा लहराएगा, ऐसा विश्वास उन्होंने जताया। चुनाभट्टी स्थित आगरी समाज कल्याण हॉल में आयोजित कार्यकर्ता मेलावा को संबोधित करते हुए सावंत ने कहा कि शिवसेना शिंदे गुट के कार्यक्रमों में उमड़ने वाली जनता ये साबित करती है कि जनता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व पर भरोसा करती है। उन्होंने कहा कि शिंदे ने अपने कार्यकाल में मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर और पालघर जैसे इलाकों को शहरीकरण की दिशा में जोड़कर विकास का नया अध्याय लिखा है। इस दौरान स्थानीय विधायक मंगेश कुंडालकर ने क्षेत्र के 5 प्रमुख जनहित कार्यों को शीघ्र पूरा करने का आश्वासन दिया और उप मुख्यमंत्री शिंदे को इस संबंध में पत्र सौंपा। कार्यक्रम में पूर्व स्वास्थ्य मंत्री दीपक सावंत, पूर्व सांसद राहुल शेवाले और बड़ी संख्या में पार्टी पदाधिकारी एवं नागरिक मौजूद थे। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। उदय सामंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे और जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपले खासदार माननीय राहुलजी शेवाळे, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक सावंत, संजय बोरे साहेब आपले शिवसेना सचिव आणि त्याचप्रमाणे वीणा भागवतताई, कला शिंदेताई आणि आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिक आज या ठिकाणी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये माननीय सावंत साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि सातत्याने आपल्याला माहितीच आहे की माननीय मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने घोडदौड करत आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला एक आशेचा किरण आहे पुढे भविष्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता सुद्धा महायुतीचं सरकार असताना ज्या पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे ती पाहता मला वाटतं हे काम कोणाचं नाहीये आणि कोणाच्या बस की बात नाहीये, हे फक्त आपली युती सरकारच करू शकतात आणि त्याच युती सरकारमधलं एक नेतृत्व माननीय उदय सामंत साहेब सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या पुन्हा नगरीमध्ये जेव्हा सामंत साहेब मी 2014 साली पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला अनेक शब्द दिले होते, त्यातला एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी होता तो चुनाभट्टी नगरीतला स्वदेशी वीर कामगारांचा विषय आणि ते जवळजवळ मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी वीर टाटाची आणि 100 वर्ष जुनी गिरणी आणि त्याच्या 2000 साली ही बंद पडल्यानंतर त्याला वाली होणं सुरू झालं आणि जमीन संपूर्ण लिक्विड ताब्यात गेली। जवळजवळ 3000 कामगारांचे संसार उघड्यावर पडले आणि त्यांना त्यांची हक्काची देणीच कमी मिळाली नाही आणि त्यानंतर मी 2014 साली शब्द दिला होता आणि सामंत साहेब मला अभिमान वाटतो शिवसेनेचा शब्द आपण खाली पडून दिला नाही आणि त्या सर्व कामगारांना फक्त वारसा हक्काचा जर विषय सोडला तर बाकी सर्व कामगारांना त्यांच्या हक्काची देणी आपण त्यांना दिलेली आहे, तर मिळून दिलेली आहे। जवळजवळ 22 वर्षांच्या संघर्षानंतर या प्रयत्नाला यश मिळालं आणि आज या कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळाली। आज काही वारसा हक्काचा विषय तो न्याय मिळणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होणार आहोत आणि 2 महिन्यामध्ये तेही पैसे मिळणार आहेत। फक्त या ठिकाणी आता 800 कामगारांची घरं आहेत, चाळीमध्ये घरं आहेत आणि त्यांची मागणी आहे की आपल्याला ह्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि तेही चांगल्या पद्धतीने, तर ते सुद्धा सरकारच्या वतीने आपण आम्हाला आश्वासित करावं आणि नक्कीच आपण त्यांना 400 स्क्वेअर फीटच्या वरती या ठिकाणी आपण त्या हक्काची घरं मोफत या ठिकाणी देणार आहोत आणि त्यामुळे अनेक विविध कामं जे शब्द दिले होते, म्हाडाचा विषय असेल, म्हाडामध्ये सुद्धा 14 साली साहेब राहुलजींना माहिती आहे की 14 साली पुनर्विकास धोरणच नव्हतं। 2010 साली माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांनी क्लस्टर। सर, आज के इस कार्यक्रम को लेके क्या कहना चाहेंगे? मराठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला सर्वच पदाधिकारी इथे तुमची उपस्थित होते, काय सांगा? आज कुर्ला विधानसभेच्या वतीने आपल्या शिवसेनेचा पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा आज या ठिकाणी चुनाभट्टीमध्ये संपन्न झालं। आज आपले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मुंबई शहर उपनगराचे संपर्क पालकमंत्री आपले माननीय उदय सामंतजी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निवडणूक शाखा आणि त्या चुनावणी शाखांना भेट आणि तिथल्या एकंदरीत संपूर्ण कारकिर्दीचा आणि कामाचा आढावा आणि त्याचप्रमाणे गटप्रमुख आणि आमच्या शिवसैनिकांचा मेळावा असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे।
आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता आपण येणारी महानगरपालिका निवडणूक आणि निश्चितपणानं या निवडणुकीची तयारी किंवा रणशिंग फुटलं तरी आपण तसं म्हणू शकता. पण निश्चितपणानं आम्ही आता शिवसैनिक सर्व कामाला लागलेलो आहोत. तुला विधानसभेत जास्तीत जास्त सीट आपल्या शिवसेना आणि महायुतीच्या आल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करतो. काही दिवसापूर्वी काही पक्षप्रवेश मनसेकडे जाऊन व्यासपीठावर तुम्ही म्हणाले आगामी काही पक्षप्रवेश बाकी आहे, कधी होतील आणि कुठल्या पक्षात? निश्चितपणानं आज आपण बघत आहोत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांनी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं, त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते ज्या प्रकारे मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास ज्या दृष्टीने करत आहेत, ज्या प्रकारे ते संपर्क प्रत्येक नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे. आणि त्याच अनुषंगाने बघितलं असेल तर साधारणपणे सर्व शिवसैनिक यांच्या एकंदरीत संपूर्ण कामावर तर खुश आहेतच, पण शिवसेना सोडून सुद्धा बाकी सर्व पक्षातले पदाधिकारी म्हणा कार्यकर्ते म्हणा तेही संपूर्णपणे माननीय शिंदे साहेबांची प्रत्येकाला जोड लागली. त्याच्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये आपण बघितलं असेल तर निश्चितपणे आपल्याला काही चांगला तुला संदर्भामध्ये काही प्रश्न निश्चितपणाने पाहायला भेटतील आणि त्यावेळी निश्चितपणाने संपूर्ण तुला समितीत वातावरण सुद्धा निवडून निघेल. ते आपली शिवसेनेची ताकदी आहेच. त्याचबरोबर येणारे चांगले विचाराचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले तर निश्चितपणे त्यांचं स्वागत आहे. महायुतीसोबत एकत्र तुम्ही निवडणुकांना सामोरे जातात. विशेष करून कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वाटेला किती सीट येतील असं त्या संदर्भामध्ये अजून बोलणी झाली नाही, पण निश्चितपणानं महायुतीमधून शिवसेनेच्या वाटेला ज्या काही सीट येतील त्या निश्चितपणाने आम्ही लढू आणि सर्व सीट आम्ही घेऊ. सर अस्वस्थ आहेत ना? धनुष्यबाणच आपल्या निवडून आणायचं आहे मुंबई महानगर. आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता मनसेचा प्रवेश झालेला आहे एवढ्या मोठा प्रचंड गर्दी म्हणून, आणि पूर्वी अगर तर बघितलं तर शिवसेना वगैरे वगैरे तुमच्या विधानसभा निर्वाचन क्षेत्रामधून एवढं नंबर 1 तुम्हाला माननीय विधायक म्हणून ओळखून जातात, तर काय तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणानं सर्वच आपल्या पक्षातले विविध कार्यकर्ते आहेत, मनसेचे असतील विविध पक्षातले असतील, निश्चितपणानं ते सर्व संपर्कामध्ये आहेत आणि निश्चितपणानं खुल्यामध्ये चांगली विकासाची कामं झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आता सगळे कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी. थँक्यू. वातावरण स्पष्ट आहे. महायुतीचाच भगवा महानगरपालिकेवर पडणार हे फडकणार हे कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबईकरांनी फायनल केलेलं आहे, ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ही गर्दी उसळली. आज पुण्यामध्ये असं म्हणाले त्या कार्यक्रमामध्ये स्थानिक राजकारणच्या पातळीचा विचार करून आम्ही होणार आहोत. तर रत्नागिरीमध्ये कशी स्थिती? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ही युती झालेली आहे. त्याची अधिकृत घोषणा आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये करू आणि रत्नागिरीमधल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून जिंकू.